राजेंकडे हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। सगळ्यांना शुभेच्छा। खुर्ची घ्या राजेश। या सर्वजण तुम्ही माझी साहेब, तुम्ही पुन्हा आता पाहायला गेलं तर राष्ट्रवादी सोडून शरद पवार पार्टी सोडून तुम्ही आता शिवसेनेत प्रवेश केला, काय एखादी अडचण होती त्या ठिकाणी? गेल्या अनेक वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात होतो। गेल्या 2017 साली सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी भरघोस मताने निवडून आलो होतो। तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सुद्धा गेल्या 17 वर्षापासून संचालक म्हणून काम पाहत आहे। 2011 आणि 2015, 16, 17 असे सलग दोन वेळा मी आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने ठाणे जिल्हा बँकेवर सुद्धा निवडून आलो होतो आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये पण निवडून आलो होतो। परंतु आताचा राजकारण पाहिला तर विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रभागामध्ये विकास होणं गरजेचं आहे। म्हणून आदरणीय दूरदृष्टीचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांचा विकासाचा जो कार्यक्रम चालू आहे आणि आदरणीय श्रीकांतजी शिंदे यांनी जो कल्याण लोकसभे क्षेत्रामध्ये केलेला विकास हे पाहता मला सुद्धा माझ्या प्रभागामध्ये किंवा परिसरामध्ये चांगल्या प्रतीचा विकास जर करायचा असेल तर कुठेतरी कालाप्रमाणे बदलणं गरजेचं होतं। पूर्वी ज्या पक्षामध्ये मी काम केलं त्या पक्षाचं खूप चांगलं सहकार्य मला मिळालं, त्यांचं मी धन्यवादच मानेन। परंतु कालाप्रमाणे बदलणं गरजेचं असल्या कारणाने आणि विकासासाठी आणि जनतेचं जे मी पाहिलं 3-4 महिन्यापासून की कितीतरी माझ्या नागरिकांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आपला प्रभागाचा विकास करायचा असेल तर माननीय शिंदे साहेब, आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब खासदार यांच्या साथ काम करणं गरजेचं होतं। आणि मी म्हणून शिंदे साहेबांनी सुद्धा मला मोठ्या मनाने आमंत्रित केलं आणि मी आज शिवसेना शिंदे गटामध्ये सामील झालेलो आहोत। आणि नक्कीच मला विश्वास आहे की साहेब माझ्या प्रभागाचा विकास करण्यासाठी किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये मी बँकेवर डायरेक्टर असल्या कारणाने आणि अनेक महिला बचत गटाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून बचत गटात सुद्धा कार्य करण्यासाठी आदरणीय साहेबांचं सहकार्य लाभेल। साहेबांनी जी योजना आणलेली आहे लाडकी बहीण योजना, आणि आमच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सुद्धा 40,000 बचत गट आहेत, तर त्या बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा लाडकी बहिणींची सेवा करण्याची संधी मला मिळेल अशी मी अपेक्षा करतो। काय जबाबदारी दिलेली आहे, काय आश्वासन दिलेलं आहे? कुठेतरी निधी डावळला जात असेल, त्यामुळे कुठेतरी तुमचा विकास काम होत नाही, त्यामुळे तुम्ही इथे उडी घेतली का? अशी काही आश्वासन नाही किंवा कुठली मला लालच दाखवली नाही, लालच मी तसा माणूस नाही। कारण असं अनेक वर्ष काम करत असताना कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता मी काम केलेलं आहे। आणि साहेबांच्याकडून मला विकासासाठी अपेक्षा आहे का माझा प्रभाग असेल, कल्याण शिलपाटा रोड असेल किंवा मुंब्रा पनवेल रोड असेल, या भागासाठी साहेबांचा प्रेम आहेत आणि ते प्रेम द्विगुणित होण्यासाठी आणि माझं अनेक विजन आहेत। मी महानगरपालिकेमध्ये असताना सुद्धा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून निवडून आलो होतो, परंतु सत्ता शिवसेनेची होती। परंतु जेव्हा जेव्हा माझ्या प्रभागामध्ये मग डीपी रस्ते असतील, तलावांची कामं असतील, शाळा असतील, स्मशान असतील, पाण्याच्या सुविधा असतील, हे अशी कुठलीही सुविधा जर मला कुठे कमी पडत असेल तर मी साहेबांशी संपर्क साधलेला आहे आणि त्याच्यासाठी साहेबांनी पूर्वी करोड रुपयाचा निधी देऊन मी माझा पूर्ण जी 15 गावं आहेत माझ्या प्रभागामध्ये आणि कौसा तलावापासून तर सिमला पार्क वगैरे सगळं माझ्या प्रभागामध्ये होतं आणि सगळ्या ठिकाणी मी चांगल्या प्रकारे
निधी मिळून ठाणे महानगरपालिकेचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आवड साहेबांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं होतं, ते विसरता येणार नाही. त्यांचे खरोखर म्हणजे चांगलं सहकार्य केलं. परंतु तुम्हाला मी पहिलाच सांगितलं की वेळेप्रमाणे बदलणं गरजेचं होतं आणि ते बदलतो. मला नक्कीच सहकार्य साहेबांचं मिळेल विकासासाठी आणि ते साध्य करणार. तुम्ही याच्या आधी देखील वेगवेगळ्या विषयासाठी तुमचा आक्रमकपणा दिसून आलेला आहे. आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, महायुतीमध्ये आलेले आहात, पण लोकांच्या प्रश्न असतील किंवा तुम्ही वेगवेगळ्या समस्या असतील, तो आक्रमकपणा अजून पण आपल्याला दिसेल का? 100%. मी जरी पक्ष बदलला असेल तरी मी माझी नीती बदललेली नाही किंवा माझा जो चिकाटी आहे, धैर्य आहे, तो तसाच आहे. ते प्रभागामध्ये किंवा माझ्या परिसरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल आणि ते उपयोग करण्यासाठी आपल्याला सत्ताधारी पक्षाची गरज होती आणि ते निव्वळ माझ्या लालचेपोटी किंवा तुम्ही सांगता त्याप्रमाणे काही निधी काही नाही. मला फक्त विकास आणि जनतेला सुद्धा ते बदल घडणं गरजेचं होतं आणि हे मी गेल्या 6 महिन्यापासून प्रयत्न करत होतो, जनतेशी संवाद साधत होतो आणि जनतेची पूर्ण इच्छा होती की कुठेतरी सत्तेमध्ये सामील होऊन आपल्या भागाचा प्रभागाचा विकास करणे गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. आवड साहेबांचं तुम्ही आता नाव घेतलं, ज्यावेळी तुम्ही पक्षप्रवेश करताय त्यांना सांगून आलेला आहात किंवा कल्पना दिलेली आहे की थेट आज येऊन पक्षप्रवेश करताय काय? साहेबांना सुद्धा माहिती आहेच आणि मी कल्पना पण दिलेली आहे का साहेब जर माझ्या भागाचा विकास करायचा असेल तर मला पक्ष बदल करणं गरजेचं आहे. साहेबांनी पण तशी काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही, तर त्यांनी पण तसं सांगितले का बाबाजी खरोखर जनतेची मागणी असेल तर माझा पण नाही विलाज आहे. पाटील साहेब यापूर्वी जेव्हा सार्वत्रिक निवडणुका मागच्या झाल्या त्या टायमालाच तुमचा पक्षप्रवेश निश्चित होता, परंतु काही कारणास्तव तो लांबला गेला असं काही चर्चेमध्ये होतं, काय सांगाल? 2017 साली सुद्धा साहेबांनी मला आमंत्रित केलं होतं, परंतु त्यांच्याच पक्षातील काही पदाधिकारी असतील त्यांच्या पण प्रत्येकाच्या अपेक्षा असतात की माझा नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे. पण त्यावेळी सुद्धा साहेबांनी मला आमंत्रित केलं होतं, पण मी साहेबांना सांगितले की मी येऊन जर पुढे तुमच्या पक्षामध्ये गडबाजी होत असेल तर आय एम सॉरी, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुद्धा निवडून येऊ शकतो आणि मी ते करून दाखवलं. उपाटासोबतच आता मनसेला देखील धक्का द्यायला सुरुवात झालेली आहे. कल्याण डोंबिवलीतले माजी नगरसेवक यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेतले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे देखील नगरसेवकांनी आपल्याकडे प्रवेश केलेला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये जे गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाली आणि गेल्या 2.5 वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये देखील या संपूर्ण मुंबई MMR मध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही जे टीम म्हणून काम केलं त्याचा परिपाक जो आहे त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि तोच धागा पकडून विकासाचा आज कल्याण डोंबिवलीतले नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती राजन मराठेताई, त्यांचे उपशहर अध्यक्ष किशोर कोशिमकर, सूरज मराठे, रवींद्र बोबडे, संजय तावडे, केतन खानविलकर, सुधीर थोरात आणि आता आपण पाहिलं की शेकडो पदाधिकारी त्यांचे प्रमुख आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मी त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये जे विकासाचं काम आमचे बाबाजी पाटील नगरसेवक म्हणून आणि एक समाजसेवक म्हणून जे त्यांनी काम केलं, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष होते आणि म्हणून ज्या ज्या माध्यमातून ज्यांना संधी मिळेल त्या संधीच्या माध्यमातून एक वेगळी छाप या समाजकारणामध्ये ठाण्याच्या महापालिका क्षेत्रामध्ये किंबहुना कल्याण ग्रामीणमध्ये किंबहुना जिथं जिथं त्यांचे ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्या माध्यमातून त्यांनी काम केलं. त्यांनी आणि त्यांचा
चिरंजीव आकाश पाटील, राजेश म्हात्रे, उदय पावशे, विनायक पाटील, सावंत ठाकूर, देवदास पाटील हे फक्त प्रमुख नावं घेतोय मी. बाकी शेकडो त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, चिरंजीव आकाश पाटील, राजेश म्हात्रे, उदय पावशे, विनायक पाटील, सावंत ठाकूर, देवदास पाटील हे फक्त प्रमुख नावं घेतोय मी. बाकी शेकडो त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचंही मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. तसं कुठल्याही पक्षात ते जरी होते तरी सुद्धा त्यांचं आणि जे काही आमचं जिव्हाळ्याचं नातं होतं ते सर्वश्रुत आहे. बाबाजी पाटील काय, राजन मराठे यांचेही, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे सर्व तिकडचे पदाधिकारी एक जे काही आपुलकीचं आणि जरी पक्ष वेगळे असले तरी जिव्हाळ्याचं जी काही नाती असतात आणि आम्ही कधीही विकासामध्ये राजकारण केलं नाही आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री असतानाही, नगरविकास मंत्री असतानाही आणि आजही विकासामध्ये कुठलंही राजकारण आडवं आलं नाही, येणारही नाही. शेवटी आमचा अजेंडा जो आहे या महाराष्ट्राचा विकास, या ठाणे जिल्ह्याचा विकास, मुंबई MMRचा विकास, हे सगळं धोरण आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आणि मुंबई MMRमध्ये फार मोठं पोटेन्शियल या ठिकाणी आहे. मुंबई MMR राज्याचा जो काही $1 ट्रिलियन चा जो काही भाग आपला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली $5 ट्रिलियन मध्ये $1 ट्रिलियन ठाणे म्हणजे महाराष्ट्राचा, पण फक्त मुंबई आणि MMR मध्ये 1च्या ऐवजी $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. त्यामुळे हा मुंबई MMR जो आहे अतिशय महत्वाचा घटक आणि महत्वाचा भाग आहे विकासाच्या दृष्टीने. आणि गेल्या 10-11 वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे त्या भागामध्ये खासदार म्हणून काम केलेलं आहे त्याचा देखील उपयोग आणि त्या भागातल्या लोकांना झाला, विकासाला झाला. अनेक रस्ते झालेत, अनेक विकासाची कामं झालेली आहेत. आणि म्हणून हा विकास शेवटी नगरसेवकांना विकास पाहिजे, त्या भागामध्ये निवडून दिलेल्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा पाहिजे. आणि म्हणूनच हे सर्व जे काही विकासाची कामं केली त्यामुळेच आपण पाहिलं की विधानसभेमध्ये देखील इथे राजेश मोरे आहेत उपस्थित, असे आमचे अनेक आमदार या मुंबई MMR मध्ये निवडून आले. ही पोचपावती आहे खरं म्हणजे कामाची. आणि म्हणून शेवटी आमचा अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे. आणि म्हणूनच यापुढे देखील स्थानिक स्वराज्य बरोबर असते. आणि म्हणून एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली. आणि म्हणूनच मोठं प्रचंड यश विधानसभेत मिळालं, तसंच यश या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल. आणि म्हणून मी या दोन्ही प्रमुख लोकांचं, राजन मराठे, बाबाजी पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदनही करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वासार्थ आमची शिवसेना करेल, कारण शिवसेना दिलेले शब्द पाळते आणि विकासाचं राजकारण करते. काय वाटतं, मनसेचे एकच आमदार होते राजू पाटील, ते पडल्यामुळे कुठेतरी त्याचं खांब यांच्यावर देखील पुन्हा योग्य वेळी तरी शिवसेना या ठिकाणी आता पक्षप्रवेश केला. येणाऱ्या काळात देखील त्यांचे नगरसेवक आता तुमचे देखील वाढू शकतो या ठिकाणी. मात्र मनसेची पकड तिथं कुठेतरी कमी पडली का? नाही, खरं म्हणजे कोण पडले कोण आले याच्यापेक्षा विकास हा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून विकासाचं जे काही काम शिवसेना करते आहे, महायुती करते आहे, याच्या माध्यमातूनच देखील हे सर्व लोक, आपण आजचा प्रवेश नाही, यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत. आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत, कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते. देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत, कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते. आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम नेत्याचं असतं, ते करण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणूनच ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य भावनेतून लोक जॉईन होत आहेत. त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. सर, अनेक कल्याण डोंबिवली के मनसे हो और शरद पवार ग्रुप के जो है पूर्व पार्षद जो उन्होंने भी आपकी पार्टी को ज्वाइन किया. जिस तरीके से लगातार कल्याण में जो है आपकी पार्टी अपने दावों को बढ़ा रही है, किस तरीके से आने वाले चुनाव में इसका फायदा सबसे ज्यादा होगा? आणि या सर्व प्रवेशामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल आणि त्याचाही फायदा
आम्हाला या प्रवेश ज्यांनी केलाय त्यांनाही होईल आणि एकंदरीत विकासाचा जो काय वेग आहे आणखी वाढेल। आज कल्याण डोंबिवली ठाणे कॉर्पोरेशन ठाणे महापालिका इसके जो नगर सेवक है राजन मराठे, हमारे बाबाजी पाटिल, इन्होंने शिवसेना में प्रवेश किया है। उनके साथ आकाश पाटिल है, ज्योतिताई राजन मराठे है, किशोर कोशिमकर है, सूरज मराठे है, कई लोग हैं और सभी लोगों ने उनके प्रमुख पदाधिकारियों ने आज प्रवेश किया है। ये प्रवेश विकास के मुद्दे पे हुआ है। पिछले कई 2, 2.5, 3 सालों में हमने देखा है कि विकास की नीति, विकास की राजनीति महाराष्ट्र में महायुति ने की है। मैं जब मुख्यमंत्री था तभी भी जब देखा कि विकास के माध्यम से आगे बढ़ने का काम, महाराष्ट्र को आगे बढ़ाने का काम किया है। उसके बाद ये वेलफेयर स्कीम जो है, कल्याणकारी योजनाएं जैसे लाडली बहन योजना है, कई अन्य योजनाएं, इसके माध्यम से इस राज्य को और हमारे जो सर्वसामान्य मानुष जो आम पब्लिक है उसे राहत देने का काम हमने किया है और इसी के मुद्दे पर कई लोग शिवसेना में शामिल हुए हैं। आज ये सभी लोगों का मैं बहुत बहुत तहे दिल से स्वागत करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। ये भी कहूँगा कि पिछले 10-11 सालों में जो मुंबई एमएमआर में और खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, इन्होंने खासदार के माध्यम से खासदार के रूप में जो वहाँ पर कल्याणकारी योजना है, विकास के काम जो किए हैं, रोड के हो या अन्य भी हो, इसका नतीजा भी है कि लोग अब विकास चाहते हैं, डेवलपमेंट चाहते हैं और हमारा मुद्दा डेवलपमेंट का है और डेवलपमेंट के माध्यम से इस पूरे ठाणे जिला को आगे बढ़ाने का काम ये सब हमारे लोग कर रहे हैं और महायुति महाराष्ट्र को आगे बढ़ाने का काम कर रही है। बिहार में सवाल किया गया मुख्यमंत्री को लेकर, तेजस्वी मुख्यमंत्री बनेंगे क्या, उसके ऊपर राहुल गांधी जी ने जवाब घुमा दिया, कैसे देखते हैं? क्या भाई? बिहार में जिस तरीके से पूछा गया कि आने वाले बिहार के मुख्यमंत्री तेजस्वी यादव होंगे, तो जब राहुल गांधी से पूछा गया कि क्या तेजस्वी यादव मुख्यमंत्री का चेहरे का प्रबल दावेदार है बिहार के लिए, तो उन्होंने इस पर जवाब देने से टाल दिया। बराबर है, उनको पता है कि होने वाला नहीं है क्योंकि एनडीए का ही वहाँ मुख्यमंत्री होगा और आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी जिन्होंने 10-11 सालों में देश को आगे बढ़ाया है, देश को, बिहार को इतने बड़े पैमाने पर विकास के लिए पैसे दिए हैं, महाराष्ट्र को भी जैसे दिए, बिहार को भी दिए और विकास के मुद्दे पर वहाँ के लोग एनडीए को सपोर्ट करेंगे और एनडीए का मुख्यमंत्री होगा और इसीलिए उन्होंने कहा, उनको पता है नहीं होने वाला है तो क्यों कहेंगे, तो क्योंकि वो जब अभी बाकी राजनीति बात मैं करता नहीं, लेकिन जब यह इंडिया अलायंस जब कांग्रेस हारती है तब वो जनता के ऊपर, चुनाव आयोग के ऊपर, ईवीएम के ऊपर आरोप ठोकती है और इसलिए मैं इतना ही कहूंगा कि हम विकास की राजनीति करते हैं, आरोप की नहीं। हम डेव्हलपमेंट की राजनीति करते हैं, आरोप की नाही। मुख्यमंत्र्यांनी नगर विकास खात्यातील अधिकाऱ्यांवर नाराजी आहे। केंद्रातील ज्या काही प्रभावी योजना आहेत त्या न राबवल्याबद्दलही नाराजी असल्याची समजते। कोणाला सांगितलंय? सूत्रांची? अरे बाबा, नगर विकास खातं असेल, इतरही खाती आहेत। महाराष्ट्र आज नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे, महाराष्ट्राचा जीडीपी नंबर 1 ला आहे, महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर 1 ला आहे आणि 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिलेली आहे। आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे। विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो, त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम ताकद कमी करण्यास सुरुवात झाली आहे। प्रभाकर छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद।